3 वर्षाचं स्वप्न होतच नव्हतं झालं आज. गल्लीत निवांत बोलत थांबलेलं पोरांबरोबर तेवढ्यात मामाचा आणि ऋतिकचा फोन आला लवकरात लवकर प्लॉटवर आहे. मग गाडी नव्हती तेवढ्यात औषा पण आला. औषाकडनं गाडी घेऊन 80 पास टाकून मी प्लॉटकडे काय झाले ते बघायला निघालो. प्लॉटवर येऊन बघतोय तर काय 3 वर्षाचं स्वप्न होतच नव्हतं झालं आज. 3 वर्षाच्या पाठीमागे मी आंब्याचं झाड इथं लावलेलो. या झाडाला लहान मुलासारखं सांभाळून कितीतरी स्वप्न बघितली होती. त्या स्वप्नावर आज या मशीने शिंग मारली बघा. मोठ्या जनावरांना आपण बोलून काय फायदा नाही, पण यांच्या मालकांना एवढं तर कळायला पाहिजे की आपण सोडलेलं जनावर दुसऱ्यांना त्रास देते का याची पण काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी झालेलं नुकसान त्याचा मालक देतो म्हटलं, पण माझ्या 3 वर्षाची मेहनत सगळी पाण्यातच गेली की. असं झाल्यावर आपलं मूड ऑफ झालता. जाऊ दे म्हणून घराकडे चाललेलो तेवढ्या सरांचा फोन आला. मग तसंच गाडी परत पुष्पराज चौकात घेऊन गेलो. खाली लावायला नको म्हणून गाडी वरती घेऊन गेलो. गाडी खाली पार्क करून लिफ्ट मध्ये आलो आणि 2 मिनिटात वरती आलो ऑफिस मध्ये. सरांना भेटून मी निघालो कोल्हापूर रोडला विष्णू फळ मार्केटकडे. फळ मार्केटला यायचं कारण म्हणजे आपली इथं साईट आहे तेच बघायला मी आलतो. इथं काय काय काम आहे आणि कुठपर्यंत आले ते बघायचं झाल्यावर मी परत जयसिंगपूरकडे निघालो. कारण जयसिंगपूरला पण आपली एक साईट चालू आहे. मग इथं आल्यावर वॉचमॅनला त्यांनी भेटून सगळं कामकाज बघितलो आणि इथनं परत मी सांगलीच्या दिशेने निघालो. सांगलीत आल्यावर महेशा म्हटलं मी गावाला जाणार 1-2